सर, सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होती शिवसेनेची. नेमकं काय घडलेलं आहे कोर्टामध्ये? आज सुप्रीम कोर्टला सिरियल नंबर 37 आपली सुनावणी होती. परंतु दिल्लीचं पोल्युशन आणि अरावलीच्या संदर्भातलं महत्त्वाचं मॅटर चालू असल्या कारणामुळे आज हिअरिंग झाली नाही आहे. लवकरच माननीय न्यायालय पुढची तारीख देतील. आज कोर्टानं असं काही म्हटलं का की आगामी काळामध्ये आम्ही लवकरात लवकर म्हणजे हिअरिंगच्या संदर्भात काही डिवायडेशन वगैरे करू किंवा कुठल्या तारखेला त्या अनुषंगाने किंवा महिना काय ठरवून दिला का कोर्टाने? नाही, त्या संदर्भात आता संध्याकाळीच समजेल. तारीख अजूनपर्यंत दिली नाही आणि थोड्याच वेळात पुढची तारीख आहे ती माननीय न्यायालय कळवतील. शिवाळे साहेब, खूप दिवस झालं हा प्रकरण सुनावणी होत नाहीये. म्हणजे कोर्टाने मागच्या सुनावणीवेळी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आजच्या तारखेला सकाळी 11:30ला सुनावणी करू, पण ती झाली नाही. माननीय न्यायालयाच्या समोर काही महत्त्वपूर्ण हिअरिंग होती, जसं मी उल्लेख केला दिल्लीच्या पोल्युशनचं आणि अरावलीचं पोल्युशनचं, आणि ते पण महत्त्वाचं मॅटर होतं. त्यामुळे पुढची तारीख देतील आणि पुढच्या तारखेला सुनावणी होईल. शिवाळे KDMC मध्ये तुमच्या पक्षानं मनसेचा पाठिंबा घेऊन गट स्थापन केलेला आहे. म्हणजे तिथे भाजपला दूर ठेवून तुम्ही सत्ता स्थापन करता असं दिसतं. नाही, या संदर्भात तिथले आपले स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत ते या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. कारण मी आता सध्या सर्वोच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे त्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्याकडे काय माहिती त्या केसच्या अनुषंगाने? नाही, मला काही माहीत नाही त्या संदर्भातली. ती माहिती आमचे तिथले स्थानिक पदाधिकारी ते तुम्हाला देतील. मुंबईमध्ये शिवाळेसाहेब, मुंबईमध्ये तुमच्या पक्षाला मुस्लिम सीट्स दिल्या म्हणून मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मांडलेली होती. नेमकं काय सत्यस्थिती? कारण भाजप ते तुमचा दावा फेटाळून लावताना बघा. नाही, आपण बघाल की 90 ज्या सीट आहेत त्या 90 सीटमधल्या 30 सीट ह्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा त्या 30 सीट होत्या. आणि त्या यापूर्वी पण आम्ही ज्यावेळी जागा वाटप होतं त्यावेळी पण आम्ही हे सूचित केलं होतं की ह्या 30 सीट या मुस्लिम मतदार जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी युतीला तिकडे विजय मिळणं हे कठीण आहे. परंतु तरी आम्ही जागा वाटपामध्ये महायुती जिंकावी या दृष्टिकोनातून ह्या सर्व जागा वाटपामध्ये ह्या सीट आम्ही घेतल्या. त्यातल्या काही सीटवर जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणून आम्ही त्या घेतल्या होत्या. परंतु आता महायुतीची जी जागा वाटप आहे ती एकमेकाला विचारूनच आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्या जागा वाटप केल्या होत्या. तुमच्या पक्षाला जाणीवपूर्वक त्या जागा दिल्या होत्या असा याचा अर्थ घ्यायचा शिवसेनेला? नाही, आता बघा निवडणूक झालेली आहे. आता महायुतीला यश मिळालेलं आहे. 118 नगरसेवक आपले आलेले आहेत आणि महायुतीचा महापौर होणार आहे. त्यामुळे आता जागा वाटपबद्दल चर्चा करणं हे उचित ठरणार नाही. शिवाळे साहेब, प्रश्न याच्यासाठी विचारतोय मी हा की स्ट्राईक रेट जो सांगितला जातोय, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं हा स्ट्राईक रेट सांगितला जातो की तुम्हाला 90 जागा दिल्या पण स्ट्राईक रेट कमी आहे. भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या असं कुठलंच वक्तव्य केलं नाही. काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये ह्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत गेले 2-3 दिवसापासून. आणि माझा तर संशय उबाटाच्या नेत्यांवर आहे. उबाटाचे नेते महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याकरता अशा बातम्या पसरवत आहेत, परंतु त्यात ते सफल होणार नाही आहे. महापौर हा महायुतीचाच बसणार. 118चा क्लिअर मॅन्डेट मुंबईतल्या जनतेने दिलेला आहे आणि तो महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे आमच्या महायुतीत व्यवस्थित चर्चा चालू आहे आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जो काही निर्णय आहे तो आम्ही घेऊ. आणि निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोघे मिळून घेतील. आपल्याला सर्वांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्री हे दावोसला गेलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 23 किंवा 24 तारखेला ते परत येणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या सर्व ज्या काही निर्णय आहे तो 24 तारखेनंतरच होईल, मुख्यमंत्री आल्यानंतर. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही निर्णय घेतील आणि तो मुंबईला घेतील. जे काही निर्णय आहेत ते सगळे मुंबईलाच होतील. काही प्रसारमाध्यमातून विनाकारण बातम्या पसरवतात की दिल्लीला कुठलीही चर्चा होत नाही आहे. हा सर्व निर्णय हे दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मुंबईतच घेतील. काल महत्त्वाची जी बैठक झाली त्यात भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्याबरोबर चर्चा करताना मुंबई महानगरपालिकेचे जे कोकण आयुक्त असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे म्युन्सिपल सेक्रेटरी यांच्याकडे ज्या प्रोसेस कराव्या लागतात, रजिस्ट्रेशनच्या बाबतीत असेल, गट स्थापन करण्याच्या बाबतीत असेल आणि जे इतर ज्या वैधानिक समित्या आहे त्यांचं कॅल्क्युलेशन असेल, या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. आणि ती नेहमीचीच प्रोसिजर आहे. ती नेहमी निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाला किंवा जो गट असतो किंवा महायुतीला ती करावी लागते. त्या प्रोसिजरचा भाग म्हणून कालची बैठक होती. कालच्या बैठकीत कुठलंही
बाकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली नाही, कारण तो आमच्या दोघांचाही अधिकार नाही. हा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचा आहे. शेवाळे साहेब, असं म्हणतात माहितीमध्ये पुरापुरी आहेत असं म्हणायचं का? त्याचं कारण असं आहे, पुरापुरीचं रेट भाजपचा जास्त आहे. या बातम्या भाजपच्या इच्छेशिवाय दिल्या जात आहेत, उबाटाने पेरलेल्या असं जर तुम्ही म्हणताय, पण भाजपच्या इच्छेशिवाय या सूत्रांकडून बातम्या कशा काय येतात? नाही, ज्या बातम्या येतात त्यात भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याने वक्तव्य केलं आहे का हे तुम्ही सांगावं. तुम्ही नेहमीच सूत्रांच्या नुसार ती बातमी कळता. तुम्ही अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने ते वक्तव्य केलं आहे का, भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांनी ते वक्तव्य केलं आहे का? त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच अधिकृत प्रवक्त्याने आणि पदाधिकाऱ्याने तर न बोलल्या कारणामुळे केवळ सूत्र म्हणजे हेच उबाटा, सूत्र म्हणजे उबाटा, हे उबाटाचेच लोक सूत्रांच्या नावावर ह्या सगळ्या बातम्या पसरवतात. त्यांचा हाच हेतू आहे की महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण व्हावं आणि ज्या खोट्या बातम्या पसरून दोघांमध्ये भांडण लावण्याचा ते करत आहेत, परंतु ते त्यात यशस्वी होणार नाही. महायुतीचाच महापौर हा मुंबईत बसवला जाईल. शेवाळे साहेब, कुरबुरी आहेत असं म्हणायचं का? त्याचं कारण मी प्रश्न यासाठी विचारतोय मी, कारण समाधान सारवणकर म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमचं काम केलेलं नाही. थेटपणे त्यांचा आरोप भाजपवरती. तुम्ही म्हणताय आमचं सगळं व्यवस्थित आहे. त्यांचं वक्तव्य, समाधान सारवणकरचं वक्तव्य आपण ऐकावं. त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केला नाही. त्यांनी त्या दादर आणि माहीम विभागातील एक टोळी, ती टोळी नेहमीच ही महायुतीच्या विरुद्ध काम करते, कारण ती टोळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या विरुद्ध काम करते. त्या टोळीच्या बद्दल त्यांचं वक्तव्य होतं. त्यांनी भारतीय जनता पार्टीवर कुठले आरोप केले ना. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी म्हणतात आम्हाला दिली असती जागा तर आम्ही निवडून आणली असती. नाही, आता बघा निवडणूक झालेली आहे, आता 118चा क्लिअर मॅन्डेट आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चेला काही अर्थ नाही आहे. धन्यवाद. सर एक प्रश्न राकेश सर कोर्टाच्या संदर्भातला एक प्रश्न झाला. सर, कोर्ट जेव्हा लंचसाठी उठत होतं तेव्हा कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही आगामी 1 महिन्यामध्ये क्लब 4 याचिका क्लब करून आम्ही सुनावणी करू. याचा अर्थ ही सुनावणी पूर्ण लांबणीवर जाईल असं वाटतं? नाही, ही सुनावणी लांबणीवर जाणार नाही. मला विश्वास आहे कोर्ट लवकरच जवळची तारीख देऊन सुनावणी घेतील आणि जो काय न्याय देतील. आम्ही सर्व घटनेला अनुसरून कायदेशीर बाबींची पूर्तता करून सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्यापूर्वी दिलेला निकाल, त्याचबरोबर इलेक्शन कमिशनने दिलेला निकाल हा योग्य आहे. कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घटनाचं पालन करून आम्ही सर्व गोष्टी ह्या केलेल्या आहेत आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली आहे. 23 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे अशा पद्धतीचा दावा असीम सरोदे करतायत. ते म्हणतात तुमच्याकडे ब्रीफच नाहीये, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. नाही, असीम सरोदे हे उबाटाचे वकील आहेत आणि आपल्या क्लायंटला खुश करण्याकरता नेहमीच ते प्रसारमाध्यमांना खोटं वक्तव्य करत असतात. त्यांचा तो वकिली पेशा आहे, त्यामुळे त्या वकिली पेशाच्या माध्यमातून आणि उबाटाचे ते वकील असल्या कारणामुळे त्यांचा क्लायंटला नेहमीच आपण बघाल जो वकील अपॉइंट करतो तो त्या क्लायंटला खुश करण्याकरताच सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे असीम सरोदे यांचं जे वक्तव्य दरवेळी करतात ते केवळ उबाटाच्या प्रमुखांना खुश करण्याकरता आणि आपल्या क्लायंटला खुश करण्याकरता करतात. धन्यवाद. आज सुप्रीम कोर्ट में 37 सीरियल पे आज याचिका थी, उसकी हेयरिंग थी, लेकिन माननीय न्यायालय ने दिल्ली का पोल्यूशन और अरावली का जो इशू था उसकी हियरिंग पहली ली और उसकी वजह से आज हियरिंग न हो पाई और अगली तारीख कुछ ही पल में माननीय न्यायालय डिक्लेयर करेगी और अगली तारीख को ये हियरिंग होगी. कुछ कोर्ट ने कुछ आश्वासन दिया कि अगली हियरिंग पे हम इसको फाइनल हियरिंग इसको पूरी सुनवाई कर लेंगे? नहीं, माननीय न्यायालय ने यही कहा कि अगली डेट पर हम लोग हियरिंग लेंगे और मुझे पूरा विश्वास है अगली हियरिंग को ये प्रोसेस स्टार्ट हो जाएगी. मेयर की बैठक हुई है, मेयर को लेकर, मुंबई के मेयर को लेकर किस तरह से क्या डिस्कशंस हुए? अमित साटम और आपके बीच ये बैठक हुई है. मुंबई का मेयर कौन बनेगा? मुंबई का मेयर के लिए कल हमारी बैठक नहीं हुई. मुंबई का मेयर का निर्णय माननीय मुख्यमंत्री और माननीय उपमुख्यमंत्री दोनों लेंगे, क्योंकि वो दोनों के अधिकार है. और आप सभी को पता है कि माननीय मुख्यमंत्री दावोस गए हुए, वो 23 या 24 तारीख को वापस आने वाले. जब वो वापस आएंगे तब वो
माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के साथ मीटिंग लेंगे और दोनों बैठ के मुंबई में निर्णय लेंगे। मेयर का निर्णय लेने का अधिकार मेरा भी नहीं है और अमित साटम जी का भी नहीं। हम दोनों ने कल मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन की जो रजिस्ट्रेशन की प्रोसेस है जो कोकण आयुक्त के यहाँ पे की जाती है और मुंबई म्यूनिसिपल सेक्रेटरी के जो एक लीगल प्रोसेस है उस प्रोसेस के बारे में हम लोग ने चर्चा की, क्योंकि वो प्रोसेस महायुति के माध्यम से होनी चाहिए, जॉइंटली होनी चाहिए। प्रस्ताव था, अगर हम जॉइंटली करते हैं तो दोनों पार्टी को उसका बेनिफिट मिल सकता है। तो इसके बारे में कल हमने चर्चा की और जो कमिटी है वो कमिटी में जो परसेंटेज रेशो काउंट किया जाता है जो म्यूनिसिपल सेक्रेटरी फाइनलाइज करती है उसके बारे में भी हमारी चर्चा हुई और वो सब चर्चा करके मैंने माननीय शिंदे साहब के सामने ये पूरा डिटेल्स रखा हुआ है और उन्होंने सीएम साहब के साथ डिटेल्स रखा है। अभी 23 या 24 तारीख को जब सीएम मुंबई आएंगे तभी सीएम और डिप्टी सीएम दोनों बैठ के इसके बारे में चर्चा करेंगे और निर्णय लेंगे। और 22 तारीख को आपको पता है कि आरक्षण डिक्लेयर होने वाला है, तो 22 तारीख को मेयर का आरक्षण डिक्लेयर होने के बाद ही मेयर के पद के लिए चर्चा होगी, क्योंकि अभी तक आरक्षण ही डिक्लेयर नहीं हुआ तो उसके बारे में चर्चा करना उचित नहीं है। इसके लिए इसकी चर्चा माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री करेंगे। थैंक यू। नगर निगम हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।